थोड्याच वेळात आमची तयारी झाली होती। आता आम्ही जाणार होतो गणपतीला आणायला आणि त्यामध्ये धनश्री त्यामध्ये सहभागी होती। धनश्री सांगत होती आता बाप्पाला आणायला जायचं। त्यावेळेस मी विचारलं ज्ञानदाला, ज्ञानदा म्हणली गणपती बाप्पा मोरया आणि मी म्हटलं बाप्पा मोरया। तर हे बारका सुद्धा म्हणायला लागलं की गणपती बाप्पा मोरया। हा ब्लॉग पाहायला विसरू नका, शेवटपर्यंत पहा, कारण या ब्लॉगमध्ये खूप महत्त्वाची माहिती दडलेली आहे। आम्ही आता रस्त्याने जे गणपती पाहणार आहोत आणि तिथे जाऊन जे आम्ही गणपती घेऊन येणार आहोत त्यामध्ये आमच्या सोबत असणार हे छोटंसं बाळ। त्या बाळाचं नाव आहे धनश्री आणि दुसरी आहे ज्ञानदा आणि आम्ही चाललो आता गणपती आणायला। चला तर गणपती बाप्पा मोरया आणि ते असं बोललं आणि त्यानंतर आम्ही आता इथून पुढे आमची कूच झाली गणपती आणण्यासाठी। त्यावेळेस बाप्पा बाप्पा म्हणून जोरजोरानं मोठमोठ्यानं ते ओरडू लागलं आणि एवढं कुतूहल त्या लहान बाळाला धनश्रीला होतं की आता बाप्पा आमच्या घरी येणार, म्हणून ते बाप्पा आले असं बोलत होतं। आणि त्यानंतर आम्ही आता त्यावेळेस ते बाप्पा बाप्पा बोलत असताना त्यावेळेस ते पुढे गेले आणि मी म्हटलं आता आम्ही चाललो गणपती आणायला। ती आणायला गेल्यानंतर आम्ही पुन्हा वापस आलो। वापस आल्यानंतर आम्हाला इथं समोर जे दिसतं की गणपती घेऊन आलो। गणपती आणल्याबरोबर आम्हाला इथं जाणवलं की आता इथं धनश्री आणि धनश्रीची आई गणपतीची पूजा करत होती। आम्ही रस्त्याने आलो होतो आणि रस्त्याने आल्यानंतर लगेच आमच्यासोबत अनेक जण गणपती नवीन घेऊन येत होते। त्यावेळेस मग ज्ञानदाचे पाय धुतले, गणपतीची पूजा केली, आरती ओवाळली आणि नंतर आम्ही लगेच आतमध्ये गेलो। आतमध्ये गेल्यानंतर लगेच गणपतीला तिथं ओवाळलं आणि तिथं जोरजोरानं मोठमोठ्याने धनश्री गणपती बाप्पा असं मोठमोठ्यानं ओरडू लागली आणि आम्ही मग गणपतीच्या घरात गणपतीला बसवलं। घेऊन आल्यानंतर आम्ही तसेच घरामध्ये प्रवेश केला। ज्ञानदाचं पायाचं पूजन केल्यानंतर ज्ञानदाने तो गणपती तसंच आतमध्ये घेऊन आली आणि आल्यानंतर ज्ञानदाच्या आईनं छान असं सुंदर असं घर गणपतीचं सजवलेलं होतं। त्या घरामध्ये अनेक प्रकारची फुलं, अनेक प्रकारची सजावट केलेली होती। त्यानंतर मी गणपती हा ज्ञानदाने माझ्या हातामध्ये दिला। त्या गणपती घेतल्याच्या नंतर त्यानंतर आमचं जे बारकं पिल्लू आहे ना ते मधात येऊन ते पिशवी ओढत होतं आणि पिशवी ओढता त्यानं गणपती पाहण्यासाठी असं उत्सुकतेने त्याच्याकडे पाहत होतं। मग नंतर मी गणपती मध्ये ठेवला आणि मोठ्याने एक आवाज दिला गणपती बाप्पा मोरया। आणि गणपती बाप्पा मोरया दिल्यानंतर ज्ञानदानं गणपतीची आरती केली, पूजा केली आणि पूजा केल्यानंतर गणपती बाप्पा मोरया म्हणून गणपतीच्या अंगावर थोडेसे तांदूळ टाकले आणि तांदूळ टाकल्यानंतर गणपतीच्या अंगावर त्यानंतर तांदूळ आणि गुलाल टाकला। ज्ञानदाच्या आईनं सुद्धा यामध्ये ज्ञानदाची मदत केली आणि त्यानंतर बाप्पाच्या आगमनाचे गीत तिथं लावले गेले, गणपतीच्या आगमनाचे गीत। त्यावेळेस हे बारकं जे पिल्लू आहे ना ते गणपतीची आराधना करण्यासाठी आणि गणपतीला पाहण्यासाठी उत्सुक होतं आणि खूप सर्व साहित्य आणल्यानंतर मग त्या एक तांब्या होता, तांब्यामध्ये आम्ही त्यामध्ये नागिनीचे पानं जे आपण पान घेतो त्या पानामध्ये त्यांना ठेवलं। त्यामध्ये एक नारळ ठेवलं आणि नारळ ठेवल्यानंतर मग त्या धनश्रीनं आणि ज्ञानदानं गणपतीची अशा पद्धतीने पूजा केली। तर पहा आमचा हा गणपती तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा। असाच गणपती तुम्ही पण बसवलाय का तर नक्की कळवा। आणि नंतर त्याच्या अगोदर एक फोटो काढलेला होता तो धनश्रीने काढला।